हॅलो
मजा अनंत हे नाम जा उतरील पार दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तरी केले प्रगट तरी केले प्रगट तरी केले प्रगट उतरील पार उतरील पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा मुबारक माये मुबारक माये मुबारक माये मुबारक माये मुबारक माये मुबारक माये मनवणी शरण जा मनवणी शरण जा मनवणी शरण जा मनवणी शरण
याला इको द्या बरं, इको म्हणा.
जावे म्हणोनी शरण जावे सर्व भावी देवाशी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत आनंद हे नामया तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आली तरी केले प्रगट तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा मनोजव मारुत तुल्य वेगम हितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपन्ति महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रये समागतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा कर प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकादार दही आपुली सोबाळून या भली वरी वैशू पावली श्री गुरूंची ज्यांचे केले स्मरण होई सकळ विद्येंच्या अधिकरण हे जीवन दुसरे चरण श्री गुरूंची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चराचरी म्हणून शरण जावे म्हणून शरण जावे सर्व भावी देवाशी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा विढाला विढाला आ विठाला विठाला सर्वांनी टाळी वाजवा विठाला म्हणून शरण जावे सर्व भावी देवाशी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा विढाला विढाला आज आपल्या या पवित्र तीर्थक्षेत्र ठिकाणी पूर्ण संप्रदायाचं उगमस्थान जे आहे ज्ञानाचं जे उगमस्थान आहे ज्यांच्यापासून ज्ञानाला प्रवाह प्रारंभ झालेला आहे नाथ संप्रदायाचे आपले श्री गुरु मच्छिंद्रनाथजी यांच्यापासून महाराज ज्ञानाची परंपरा सर्व संप्रदायामध्ये उगवली आणि प्रत्यक्षामध्ये श्री क्षेत्र मायंबा विठ्ठल रुक्माई संस्थान भालगाव या पवित्र तीर्थस्थळी गेल्या 35 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह विश्वजननी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गाथा भजन श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा हरिपाठ हरिकीर्तन हरिजागर आणि काकडा भजन ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम चालतो ते गुरुनाम गुरुवरी आदरणीय वंदनीय प्राप्त स्मरणीय श्रोत्री ब्रह्मनिष्ठ महान तपोनिधी वैराग्याचे महामेरू ज्ञानाचे सागर श्री संत महंत डॉक्टर सद्गुरु नामदेव शास्त्रीजी या महाराष्ट्राला आणि संबंध वैष्णव संप्रदायाला इतक्या उच्च पातळीवर नेण्याचं कार्य या जगामध्ये जर केलं असेल तर ते फक्त शास्त्रीजी संप्रदायाला जी मरगळ आली मरगळच उठून गेली महाराज सगळे वैष्णव ताईट झाले एकदम त्यांनी शिस्त लावून दिली की वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा व्यवस्थित कपडे असावेत हे काय पहिले लोक वाटायचे काय महाराज वारकरीला काय करायचे आणि तुला काय करायचं म्हणजे वारकरीने कपडे काही चांगले घालूच नाही लई चित्र महाराज दावलं ते काही म्हणजे वारकऱ्यांना चांगले कपडे घालावे त्यांना ती वारकरीच आहेत ना ते
पण नाही अहो साधं कापड जेवल्यापासून हे वार करायला काय करायचं ताजं शिळ खाऊ घाल माहिती होतो आता काय करायचं निवळ भिताड पडल्यासारखं बोलतात महाराज लोक विनाकार अहो काही टाकून बोलतात बाबा महाराज लय काय करा बाबा लय सण करावं लागतं मला तर आता नाही लागत आपला धंदा म्हणून आता काय करावं मग दुसरं काही येत नाही आपल्याला त्याच्यामुळे काय करावं झाले काही बोलतात महाराज अहो जेवताना नीट बोलत नाहीत महाराज मला एक जण जीव घालाय रे आणि अर्ध जेवण झाल्यावर बायकोला म्हणते आम्ही आमच्या मध्ये आल वाण महाराज आला या मिळत नसतं ह्या लोकायला कुठं तो काय भिकार चोट समजायला काय बोलतेच मला जीव घातलं एक झालं ना बाबा आणि बाहेर बसले आणि ती जवळ येऊन बसले घ्या रे महाराज म्हणलं जे रे जेवण झालं ना म्हणलं हो पोटभर जेवणात का म्हणलं हो स्वयंपाक कस काय होता म्हणलं छान होता घरी पण असतंय का असं तुम्हाला आता घरी काय गाजरी गवत खातो काय होय रे काय बेसन पाहिजे मान उकडून खातो आम्ही खातच असताना काहीतरी पण इतकं लय देवा शपथ बाबा लय टाकून अहो काल परळीत मला एक जण भेटले उगच त्याचा माझा काही संबंध नाही बाबा उगच काल आलं जय हरी महाराज म्हणलं जय हरी म्हणलं हा 3 महिने झालं म्हणला तुम्ही परळीत दिसत ना आता म्हणलं कीर्तन आहेत ना हा कीर्तन आहेत का म्हणला कुठं म्हणलं बाहेर गावी रोज म्हणलं रोज म्हणजे रोज तुम्हाला असं जावं लागतं ह्या गावान त्या गावाला म्हणलं हा कीर्तनामुळं कमाला म्हणला अरे जोगी महाराज आपल्या परळीची शान आहे अरे 12 महिने कुत्र्यासारखं फिरतोय ते म्हणजे आपलं एक घर असल्यावर गप असतो महाराज जोग्याचा मामला हळूहळू बघला कुठं मी तरी बाबा कधी आई महाराज कधी म्हणला का तुम्ही एवढे कीर्तन म्हणलं का टाळ्या काही वाजा म्हणून देवा शपथ बाबा मी नाही म्हणलो तुम्ही आलात हेच उपकार आहे एक जणाला म्हणलं मी टाळ्या वाजवा ते म्हणला तुम्ही पैसे घेतात तुम्ही वाजवा अवकाशाच विराग यायला बाबा दरडे बाबा एकदा आता स्वर गेलता मग माझं काय चुक आहे का स्वर गेला म्हणल्यावर पण त्यांना राग आला ते स्वर गेला म्हणलं की त्यांना ते गावातली प्रतिष्ठित होते ना एवढे रोकात म्हणल्यावर त्यांना माझा स्वर गेला माझा तू का गंधर्वाचा मावस भाऊ का घ्यायला त्याला काय एवढे विषय त्याला काय एवढं केला याला गेला सर बाजू त्याला आला ना तेव्हा ठेवला टाळून गेलं घरी आम्हाला गेला रे माझा ही वयस का काय तेच गाव का तेच गाव जो गेला 40 गाव म्हणून त्याला काय एवढं विषय पण ते कीर्तन झाल्यावर लोक म्हणले महाराज तुम्ही त्यांना कशाला स्वर गेला म्हणलात म्हणलं गेलता म्हणून म्हणलो महाराज त्यांचा स्वर जाऊ द्या पण तुमचं पाकिट त्यांच्याकडे अवघड लय अवघड आहे बाबा विठाला विठाला हा विठाला 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 गुरुवर्य शास्त्रीजींनी आपल्याला दाखवून दिला संप्रदायाला शिस्त वळण अभ्यास असा करावा तेव्हा हे खरंच गुरुवर्य नामदेव शास्त्रीजींचं छत्र विशाल आहे म्हणून खाली आपण सगळे खुशाल आहेत बाबा त्या महात्म्यामध्ये सगळं आपण व्यवस्थित आहेत महाराज खरंच महाराज आणि ते बाबा खरं सांगा गडावर जर आले नसते तर एकाही गाड्याला हे पाहायला मिळालं नसतं एवढं महाराज आणि एवढं वैभव दाखवून दिलं महाराज त्या महापुरुषांनी मग त्यांच्या चरणावर अगोदर आणि विशेष अजून बाबा मर्यादित महाराष्ट्रापुरती ज्ञानेश्वरी होती अख्ख्या जगामध्ये त्या ज्ञानेश्वरीचा प्रसार करणारे पहिले आणि सगळ्या भाषा अवगतो महाराज सगळ्या भाषा अवगत आणि काही एवढं बरेच आम्हाला भेटतात महाराज कोणत्या गावात गेलं का नाही त्या गावचे महाराज असतात महाराज अरे आमच्या गावचे महाराज आहेत बरोबर पण महाराज आमच्या महाराजांचा ज्ञानेश्वरीमध्ये खोल अभ्यास आहे असा अभ्यास हो ह्या बाबळाच्या फोकानं झोडपाव धोरे अरे एवढं आखंड असणारे सुद्धा कधी वाणीला आणत नाही आपले म्हणून
आणि काही नसताना सुद्धा महाराज काय घमंड नाही महाराज, घमंड नाही. विठाला 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 खाली. त्याचबरोबर गुरुनाम गुरुवारी आघाडी वंदने प्रातस्मरणीय श्रोत्री ब्रह्मनिष्ठ महान तपोनिधी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री संत महंत निगमानंद स्वामीजी महाराज यांच्या कृपा शर्मादानी आणि त्याचबरोबर विद्यमान महंत श्री क्षेत्र मायम्मा विठ्ठल रुक्मिणी संस्थांचे हरिभक्त पारायण श्री संत महंत शास्त्री गुरुवर्य नवनाथ बाबा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उपक्रम चालतो. आणि विशेष बाबा आज कीर्तनात येऊन बसले. खरंच बाबा तुमचा मोठे रोज येतात ना? हो बघा बाबा खरंच तुमच्या चरणावर लोटांगण आता कुणी येत नाहीत बाबा असं कीर्तन आहे त्याला लांबून पण बाबा स्वतः कीर्तनात ही शास्त्री शिकवण आहे महाराज आपल्याला. ही अहो खरंच लय कमी समजित तो महाराज. काय सांगतो मला लय अवघड खेळ. आता बाबा काय सांगतो तुम्हाला ते लोक घाबरतात, आम्हाला घाबरत. कोणी घरी जाऊ द्या महाराज आमचं तो डोसं चावट करतेच महाराज. एखाद्याच्या घरी गेलं का नाही चहा प्यायचा असतो 1 कप चहा, पण अर्धा घंटा बेजार करते आम्हाला ते महाराज. पैसाच पुरा नाही मला एक कुठं नेऊन आता मग तुला पैसा पुरा. मी पैशासाठीच बोंबलायला लागलो ना. आता मी इकडे कशाला आलो, मला इकडे कशाला आलो पैशाला बोंबला आलो एवढं कळ नाही पैसा काय काही जाते महाराज. आमच्या घरात मेळ लागा ना, माझा तरी कुठे मिळेल. मेळ नाही म्हणता मी इकडे पीर असंच पिराला पडले मशीद म्हणती मला रांगा. माझा मला कळ नाही इथं खेळ. कोणी बी काय येत हे अहो महाराज काय काय सांगा. एक तर 3 मजली महाराज फिरतील एका चहाच्या कपावर. 3 मजली हे महाराज मी 3 मजली बांधली महाराज. मला चांगलं झाले चला ना बघायला. 3 मजली फिरवते वरी 3 मजली आणि 1 कप चहा पाजते. असं दाखवते का नाही बाबा. बेडरूम ती सुंदर आहे बघा माझी बेडरूम. म्हणलं छान आहे मध्ये नेलो मग बेडरूम मध्ये. ही माझी बेडरूम आहे. आणि हा बेड आहे ना बाबा, हा बेड मी मद्रासून आणला. म्हणलं छान आहे. मग झोपा ना वरी नाही म्हणले मला डॉक्टर म्हणले खाली झोपा. पांढऱ्या पायाच्या पलंगाला राखेल टाकून फुकणं म्हणलं ते. आता बघा आम्ही वारकरी महाराज नांगरटी झोपी ती महाराज. ते खाली झोपले आम्ही पलंगावर झोपलो बा त्याच्या घरी बंगल्यामध्ये. आराम का मामला आहे. अहो लय विचित्र जेवायला बसलं तरी त्याची बोंब बघा तुम्ही. आपण एक तरी पदार्थ काढला का आता आठवत आहे कधीच काढत नाही. सगळ्या भस्म 7 कुरूत येतात. आई बात तसला खेळ आहे. हे जेवायला बोल आलं ए वाडा ताट आण ताट कशाला आणणार रे वाडा. चपाती काढून घे सगळी, भात पण काढून घे सगळा, वरण पण काढून घे. नुकते खात नाही, गुलाबजाम तर बघतच नाही, पापडाला हातच लावित नाही, लोणच्याचं माझं वाकडे काय गौऱ्या खातो का म्हणलं. गौऱ्या काय राहिलं काय रे ताट तुझ्या हाताने. काय राहिलं. त्याला वारकरी व्हावं लागतं महाराज. वारकरी बघा असे टवटवी चेहरे बघा बरोबर महाराज. बघा महाराज एक गिराईक काहीच वार करायला रोग येत नाही महाराज. तुम्ही अजूनही बघा आपला पाय गुण येते. मी आल्यावर लाईट जाणार पाऊस येणार. फक्त 2 मिनिटं पाऊस येणार काळजी करू नका. विडाला म्हणून वारकरी व्हा कुठलाच रोग होत नाही हे सांगतो तुम्हाला मुद्दाम. वारकरी बघा तुम्ही अजून बी जेवढे कोरोनामध्ये गेले एकही गायक वादक गेला नाही. कीर्तनकार गेले 2-4 पण गायक वादक गेले.
बाबा मलाच कोरोना झालता. माझ्याच घरी मुक्कामाला ती मला तरी एकदम म्हणला महाराज तुम्हाला कसं काय कोरोना झाला. तर मी काय हलगट आहे का आता. आता माणसाला कोरोना होत होता का नाही बाबा तुम्ही सांगा. कोरोना मला झाला तर काय नव्हतं. पण एवढं खरं कोरोनात माझा होती बाबा. एकटाच मस्त रूम मध्ये पडे राहो नाकात नळ्या नाही पाहिजे होती. पण काय होतं बाबा दुःख एकच होतं जवळ कोणी येत नव्हतं. जगदंबा सुद्धा बोल भवानी माती की नाही ना महाराज नाही जवळ आली. मला फक्त कोरोना झाला म्हणलं मेलो नाही अजून मेलो नाही फक्त कोरोना झाला. तसे काय विचित्र लोक आहेत महाराज घरची. मला विश्वास होता बाबा. असं वाटतंय मला एखादी रूम द्या बाजू. अहो काही नाही मला सगळा थोतान धंदा आहे. मी बायकोला म्हणलं आणि हे बघ मला एकट्याला ते सगळं बरं माझे कोरोनानं कमी हाल झाले. घरच्या लोकांनी जास्त केले. एक तर भाकर बी देईना आणि दिली तरी लांबून टाकले. कमान टामी किती आवड आहे बाबा. अहो एकदम सफरचंद घेऊन आला मला भेटायला. मला महाराज मी सफरचंद आणला. म्हणलं आता भाकर तर खालून येईल. ते मला सफरचंद मला वरून टाक खिडकीहून. आता मी त्यानं खिडकीतून टाकलं सफरचंद. सफरचंद मोठा झाला आणि ती खिडकी लहान झाली. ते बसला अर्धा अडकून बघतो ते म्हणला महाराज अडकला की सफरचंद. अरे म्हणलं मला तरी उठता येईल का हाणं कशानं तरी म्हणलं. आता मग त्यानं म्हणला आता हाणायचं म्हणल्यावर स्टूल घ्यावं लागल वर उभा राहावं लागल. आणि उभा राहिल्यावर त्या खिडकीतून ह्या जोगड्याचे जंतू आले तर मग त्यानं काय केलं खबरदारीचा उपाय म्हणून ते वापस गेलं आणि 2-3 जुनी बुट घेऊन आलं आणि त्या बुटानं सफरचंद हल्ला आणि मी प्रसाद म्हणून खाल्ला. कुणी जवळ येण्या गेलं बाबा बेकार म्हणून. फक्त बायकोला मात्र एकदा म्हणलं बघा बाबा. मी म्हणलं हे बघ सगळं परळी सोडून चालली जाऊ दे पण तू तरी थांब म्हणलं. कारण कसं आहे मग आपलं लग्ना शपथविधी झालाय ना लग्नामध्ये. हो मला फेऱ्या असतात ना. हो मला 7 फेऱ्या असतात बाबा. हो मला 7 फेऱ्या. हो आणि आम्ही शपथविधी किती घेतात 7 जन्म सोडायचं नाही. मी बायकोला म्हणलं तेव्हा आपण दोघांनी एकदा फेऱ्या मारल्या. पण तुझ्या फेऱ्या दरवर्षी बघत होतो ना वड सावित्रीला. एवढा बाजार आहे सगळा मला काही खरं नाही. विडाला विडाला महाराज हा बघा तुका मारायचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा. भगवंताला शरण जाण्यासंबंधी महाराज सांगतात. महाराज शरण का जा गरज आहे का शरण जाण्यावर. महाराज म्हणतात शरण त्यालाच जावं का त्यानं बोर्ड लावलाय. ईशामम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या विचित चेतसाम. तुकोबार सुद्धा म्हणतात भव सागर तरता भव सागर तरता सागर तरता भव सागर तरता. कार्य करी तसा चिंता कार्य करी तसा चिंता कार्य करे तसा चिंता. पहिला उभा दाता पहिला उभा दाता पहिलं उभा दाता पहिलं उभा दाता. गोटे कर ठेवूनिया खटे कर ठेवूनिया. त्याचे पायी घाला मिठी त्याचे पायी घाला मिठी त्याचे पायी घाला मिठी त्याचे पायी
त्याचे पायी घाला मिठी त्याचे पायी घाला त्याचे पायी घाला भवसागर तरता पार करीत साधता पहिला उभा दाता कटी करया भवसागर तरता पार करीत साधता पहिला उभा दाता कधी कर या संसार सागरामधून तरुण जर जायचं असेल तर महाराज सांगतात भगवंताला शरण जा. बरं महाराज कुणी शरण गेले का आणि शरण गेल्यावरचे काम करतंय का? महाराज म्हणले बरेच काम सांगितल्यावर केले आणि बरेच काम न सांगता करी सर्व काम. मग तो समागमी सर्व भावी हरी आणि न सांगता करी सर्व काम. अहो त्याला सांगायची गरज नाही, त्याला सगळं कळतंय. न सांगता तुम्हा कळू इति अंतर विश्वेश्वांबर परिहार चनडगी. काय देवाची दिलाय म्हणा. आपल्या मनातलं त्याला सगळं कळतं, त्याच्यामुळे त्याला देव म्हणायचं मला. आता आपला विश्वास असेल अथवा आता काही लोक अहंकार असतो ना, पैसा असतो जरा थोडा, हम भगवान कोणही मानते. तुला कोण नाऱ्या म्हणायले? देवाला मानलं नाही म्हणलं, मी काय म्हणतो, आपण जर म्हणलं नाही मी दर्शन येणार नाही, काही अडचण, त्याच्यात काही फरक पडणार नाही. पण त्या मालकानं जर उद्या सकाळी पाठिंबा काढून घेतला, अंगणामध्ये गर्दीच जमत, पुन्हा बोलले सुद्धा नाही. सगळी त्याची सत्ता आहे महाराज. पुन्हा सत्ता आहे. चाले हे शरीर कोणाची या आणि कोण बोलवी ते हा देखवी ऐकवी एक नारायण आणि तयाचे भजन चुकू नको महाराज म्हणे. अरे सगळी सत्ता त्याची महाराज. मग त्या परमेश्वराला म्हणा तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी या बळे सूर्यासी चालणे हो तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे महाराज म्हणतात त्याला जर शरण गेलं आपलं जन्म मरण चुकवतंय महाराज. त्यानं बोर्ड लावला द्वापर युगामध्ये, जो माझं होय अनन्य शरण याचे निवारी मी जन्म मरण. अहो ज्याला तार भजन शिकायचं असेल भजन तर जे अलंकार आहेत विशारद आहेत त्यांच्याकडे शिकत येईल. आता ज्याला स्वराचाच पत्ता नाही असेचे लई क्लास चालते सध्या. बरोबर काय करणार, लय अवघड झाली ती. अहो एक दोघ आली कशी माझ्याकडं, ती 2-4 पोरं ती दोन म्हणलं हे कोण आहेत? म्हणजे हे संगीताचे क्लास घेतात. म्हणलं हे म्हणलं मग चाल मला. कशी म्हणायची म्हणला चाल. म्हणलं माईक डोसक्यात घालील आता धरून, त्याचा स्वर सुद्धा लागला नाही महाराज. आणि ते संगीताचे क्लास. मी म्हणलं ह्यांना पोरायला समुद्रात टाका म्हणलं, पण ह्याच्याकडे ठेवू नका, कारण काहीच भविष्य नाही ना त्यांना. काय भविष्य? असे 100वर क्लास आहेत महाराज आपल्याकडे सध्या बोला पुंडलिक मध्ये.
आम्ही म्हणतो येत असेल तर शिकवा, त्याच्यावर आता तुम्ही त्या तयारीचे तुमचा विषय नाही, कारण हे अवघड आहे बाबा. मी बाबा माझे गुरुवर्य स्वानंद सुज्ञ ज्ञानोबा माऊली लटपटे महाराज, मी त्यांचा विद्यार्थी मला. मी सगळं, पण मला जमलंच नाही बाबा हे. बाबा मी शिकायला नव्हतं, मला महाराजांनी आळंदीत नेलं 1970ला सगळं, पण ते काय आपल्याला जमलंच नाही बाबा. मी तरी 2 वर्ष प्रयत्न केला हे मृदंग शिकण्याचा, 2 वर्ष शिकलो बाबा. पण तरी पण 2 वर्षामध्ये माझ्या ताकदीप्रमाणे मी 2 बोल शिकलो. 2 बोल ना घी न ता गीता घी गीता. ह्याच्या पुढे नाही रे. पुन्हा हार्मोनियम शिकलो 5 वर्ष. 5 वर्षानंतर ते गुरुजीच म्हणले आमच्या वडिलांना, महाराज मुलाला घरी नाही म्हणले तुमच्या आता. आमचे वडील म्हणले शिकला का ते सर्व? ते नाही शिकलं म्हणले, पण त्याच्या नादानं माझं सगळं विसरलंय आता. इतका अवघड आहे महाराज. काही लोक नाटक काय पाहणार, तुम्ही आता चारू पिशी राग म्हणला, बरोबर आहे, सुंदर म्हणला तुम्ही. काही लोकांना ह्याचे ज्ञान नसते महाराज. काय महाराज ऐक नसतं, तू ये ना इकडे ह्या करायला, तुला पैसे देतो, त्याला काय स्वरात कर ना त्याला. ह्या करायला 20-20 वर्ष चालले बाबा सगळे. बघा महाराज हा काय विषय जाते बाबा. सगळा घसा खाली होतो, खिसा खाली होतो, तरी कुठं काही मिळ लागत नाही महाराज. आहे ते तर मुक्काम करा, काय मिळेल ते खा, आणि पुन्हा शिक्षण शिकून पुन्हा ती अशी अवस्था म्हणल्यानंतर वाईट आहे महाराज. तुम्ही एवढे शिकलात, मला गर्व आहे महाराज. मी नेहमी सांगत असतो कुणालाही बोला, पण गुणवानाला गायक वादकाला बोलू नका, कारण का त्यांना जर बोलतात भविष्य आमदार ते संप्रदायाचं महाराज. त्याला काय सोपं नाही वाटत. तर टाळ घेऊन उभा राहिल्यावर कळतं काय लागतं ते. आता बेसूर म्हणणाऱ्याला काय अडचण नाही, हा भाग वेगळा. लय बेसूर मारत त्यांना येणं असते कधी कधी. एक जण येणा घेतला रुपावळीचा, सौंदर्या त्या ध्याना. मी वांद्याला फेटा सोडला होता. ते म्हणे महाराज फेटा काय सोडला, म्हणलं चिकून गुन्ह्याचा मिस कॉल. आपल्या बापाची ताकद. आणि खरंच बाबा खरं सांगू का, बिसूर लोकांसंग कीर्तन करणं म्हणजे ईडी संघ संसार करणे बाबा. मला नाही अवघड कार्यक्रम महाराज, त्यांना ते कळत नाही, आपलं भागत नाही, म्हणून आपलं नाईलाज असतो तो एक प्रकारचा. माझं खरं नाही ते विठाल विठाल. मी बोलणं सुरू शपथ खाल्ली बाबा. मी कधी सिस्टीम सुद्धा म्हणत नाही, कधी हे दावा विको काय द्या काहीच म्हणत नाही. कारण पहिलं मी काकडा करीत फिरायचो. पहिलं 10-12 वर्ष काकड्याच होतो सप्त्यामध्ये. आळंदीहून आलो का नाही सुरुवातीला फक्त काकडा करायचं मी. पण एकटाच असायचा काकड्याला, पण काकड्याचं आणून बाबा मस्त काकड्याचं. अजून मला काकड्याचा नाद आहे, काकडा करतो अजून. पण ते कुणी वाजवा बी नसायचं मला, आणि सोबत तर कुणीच नसायचं. आणि वाजवणार सुद्धा पोरं म्हणायचे, मावा उद्या उठवा मला, मी येतो. मग कुठं झोपलात? ते म्हणे ह्या रूम मध्ये आता. आणि झोपताना इकडे झोपायची ती, सांगायची इकडून झोपायची तिकडे. एकदा तर मी सिस्टमला म्हणलं माईक लावा. तर म्हणला काय म्हणलं एकटीच तुम्ही काय माईक लावा माईक लावा. त्यानं राग राग मला 10 माईक लावून दिली काकड्याला. एकटाच मी 10 माईक. मग तर काय मीडियाची मुलाखतच आपली. मग असा जोरात काकडा केला बाबा. 3 वाजल्यापासून 6 वाजता. मग सकाळी चहा प्यायला गेलो गावामध्ये एक जणाकडे. म्हणलं राम राम. म्हणजे महाराज आज काकडा केला नाही तुम्ही? अहो म्हणलं 3 वाजल्यापासून काकडा माझा आवाज नाही आला. म्हणलं कस काय? अहो 10 माईक आहेत म्हणलं. ते खरंच बघाय लोक आले किती माईक. माईक 10 होती, पण एका माईकाला वायर नव्हतं माझं. भगवंताला शरण जा. काय शरण जा? ते सगळं काम करतो आपलं. मला केलंय का कोणाचं काम? लाखो पुरावेत लाखो. वारकरी संप्रदाय निराधार योजना नाही महाराज. आधारभूत पाय आधारभूत. प्रत्येक शब्दाला पुरावा आहे संप्रदायाकडे आपला. निराधार योजना नाही महाराज. मूर्तिमंत उदाहरण आपल्या संप्रदायाचं महाराज. श्री संत चोखोबारायचं महाराज. चोखोबाराय 24 तास प्रभूचं भजन करायचे. बरं एकटे नाही, दोघे.
त्यांच्या पत्नी सौभाग्यवती सोयराबाई तेही भजन करायचे महाराज. काय कुटुंब आणि खरी श्रीमंती ती महाराज. आता आमच्याकडे क्वचित अशी श्रीमंती असती. आम्ही इकडे असतो गणबा तुकाराम. आमच्या घरचे गणबाई मोगरा गणाची जाडी गणबाई मोगरा गणाची जाडी हळदी पातळ लोहेश बाबा गाणी कशी वेळ येतो महाराज. आता बघा दर गणपतीला 9 गाणं येते बघा. आता येत आता गणपती यायला आहे ना. आता येते एखादं गाणं बघा. आतापर्यंत तेच चाललं मागच्या गणपतीचं. माझ्या पप्पाने गणपती अण्णा माझ्या पप्पाने गणपती अण्णा शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती माझ्या पप्पाने गणपती अण्णा. बरं मला काय म्हणायचे महाराज दराडे बाबा पोराश्वराने म्हणण्यानं गाणं आहे महाराज. पण म्हातारी माणसं आता 80च्या पुढलं गिरायक आमच्या गल्लीमध्ये आणि ते माझ्या कडालो म्हणजे बाबा तुमच्या पप्पाच्या 52 पुण्यतिथी मी केल्या आता. अरे कुठला गणपती आहे तुमचा पप्पानं काय गेल्या येण्याचा बाजार आपला. यावं कीर्तन ऐकावं आणि काय होतं बा म्हातारपणी मीळ बी लागत नसते महाराज इकडे. आणि भानगड बी अशी होती ज्याला ऐकू येत नाही त्याला बोलायचा ना. बहिऱ्या माणसाला लई बोलायचा ना. आणि ज्याला दिसत नाही त्याला वराती बघायचा ना. जरा डब वाजले काय वाजायलंय वरात आहे मला बघा वाटायली मारानं घरात दिसे ना डोळ्याला. पण लय नाद देतात. आणि ज्याला ऐकू येत नाही त्याला सारखं बोलायचं ना. तुम्हाला लय बोर करत असेल कुठं लय बोर करते बाबा काय सांगा तू हद्दीच्या बाहेर. आता मी विचार करतो तुमचा खरंच मला 2 तासात उठवून आणले तर तुमची कशी हाल असेल आता माझा. हो कीर्तनाला गेलो त्या बांगल्यात बसलो थोडं ते बाबा होते बहिरे तिथं. मला काय माहिती इकडे नाव गेला मी यांचा. मी म्हणलं राम राम. म्हणलं राम राम. आता जेवलो राम राम म्हणत आता जेवलो. म्हणलं लय गेलेला कार्यक्रम आहे. कीर्तन झालं पण ते मुक्काम पडला बाबा तिथे. म्हणलं मुक्काम आहे आपला. म्हणजे चला त्याच बंगल्यात. म्हणलं नको तिकडे ते बाबा आहेत ना रात्रच बोर करते नाही म्हणजे झोपली ते. आता गावले हुशार. त्या बाबाच्या पलंगाजवळ माझा पलंग टाकला. आता मला पडल्या झोप लागली. त्या बाबाला 1 वाजता शिव आलाय रात्री आणि ते पलंगावर हळूच उठून आलेत माझ्याकडे. कोण आहे कुणी का असं ना पडा ना तुमची तुम्ही तिकडं. मला झोपीतलं उठवलंय त्याने. हे झोपलात का उठून. म्हणलं हो बरं महाराज आहेत. म्हणलं नाही पोतराज आहेत. म्हणलं महाराज आहेत. बरं महाराज इथं कशाला आलात. म्हणलं उसं खुरपायला घेतली तुझी. तर महाराज काय बोंब येत असत. म्हणलं कीर्तनाला आलो. कीर्तनाला येत आहे तुम्हाला कीर्तन. म्हणलं हो बरं येताना कसं आलात. म्हणलं रांगत आलो असं. म्हणलं गाडी आहे. बरं तिला चाक वगैरे. आता बगर चाकाची गाडी असते. म्हणलं आहे ना. बरं तुमचं गाव कोणतं. म्हणलं परळी. वरळी. म्हणलं परळी. बरं लांब उद्या जवळ आणतो म्हणलं तुमच्या. मग तुम्हाला परळी मध्ये घर असत का निराधारी खानदानी उतरणार काही परळीची. बरं लेकर बाळ वगैरे भरपूर उतारा म्हणजे त्याची अडचण नाही. बरं लहान किती मोठे किती सगळे मोठे. म्हणलं आता बरं महाराज सगळे लेकर बाळ तुमचे खुशाल. म्हणलं तुमच्या आशीर्वादाने सगळे खुशाल आहेत. बरं छान आहे बाबा छान आहे. आता मला एक सांगा महाराज तुमचं लग्न वगैरे झालंय का.
रात्रच उठून जा वाटलं होतं, पाकिट राहिलं होतं, मन थांबावं लागलं होतं. इतके बोर करतात महाराज. विठाला 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 विठाला. मग महाराज चोखोबार आहे, दोघे भजन करायचे, पती आणि पत्नी. पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. पण प्रसंग असा आला बाबा त्या कुटुंबावर की सोयराबाईचं बाळणपण जवळ आलं आणि सोयराबाईने सांगितलं, महाराज आता बाळणपण आहे, आता कुटुंबामध्ये एखादी महिला असणं गरजेचं आहे. आता एक 15 दिवसावर बाळणपण आलंय. आता महाराज म्हणले बरोबर आहे, पण आता वारकऱ्याला कोण मदत करेल? नको, वारकऱ्याला मदत करत नाहीत महाराज. अहो महाराज, इथं जर मदत केली, इथं जर दान दिलं, ते मच्छिंद्रनाथ बाबा तुम्ही 1000 रुपये दिले ना, ते 10 लाख रुपये दिल्याशिवाय राहत नाहीत. त्या बाबाची ताकद वेगळी बाबा, त्यांचं नावच मायंबर. पाहिजे तेवढं भांडवल देणारी ताकद आहे महाराज. फक्त मन मोकळ्यापणाने देऊन टाकायचं महाराज इथं. बरं आपल्यासाठीच आहे ते. आता बरं विचारच करायचं पडतं. आता हे बाबाजी इथं बसतेच बाबा, आपल्यासाठीच सगळा कार्यक्रम. आता आपण बी गेला तरी आपली लेकरं येणार आहेत ना, मग आपण द्यायला काय अडचण आहे महाराज? म्हणून बाबासाठी द्यायचं आपल्याला, मग चंद्रनाथासाठी द्यायचं, गडासाठी द्यायचं महाराज. आणि जोपर्यंत गड असे उज्ज्वल होत नाही तोपर्यंत आपलं भविष्य अंधारात मी 100% सांगेल. विठाला 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 विठाला. मग महाराज एक काम करा, तुम्ही बहीणबाईला घेऊन या. चोखोबारायच्या बहीणबाई सौभाग्यवती निर्मळाबाई, महाराजाच्या बहीणबाई. महाराज म्हणजे जातो. मग महाराजांनी निघाले बहीणबाईकडं, पण महाराज असतील. महाराज ज्या कामासाठी निघाले ते कामच विसरून गेले. बहीणबाईच्या घरी गेले, पण कशाला आलो ते डोक्यातच राहिले नाही. तिथंच भजन करत बसले. महाराज या 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 बंधुराज आले, बरं महाराज भोजन करा. आणि दोघे बहीण भावंड भजन करत बसले महाराज. अख्खा 15 दिवसाचा कालखंड तिथं चोखोबारायचा. इकडं बाळणपण आता तासावर येऊन ठेपलं. आता भगवंताला काळजी. पांडुरंग परमात्मा म्हणतात, अरे बाबा बाळणपणला जर कुणी नाही घरी गेलं तर माझ्या चोखोबारायचे हाल काय होतील? मग बरं आता बाळणपण आहे, महिला असतात, आता पर्याय. आई साहेब जवळ होत्या, रुक्मिणी माता. त्यांनी म्हणले एक काम करता का? म्हणले काय? माझ्या लाडक्या भक्ताच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीचं तुम्हाला बाळणपण करावं लागेल. आई साहेब म्हणल्या नाही, बाळणपण म्हणल्यावर नाही. नाही नाही म्हणजे नाही. बरं घरी नाही म्हणजे चलत बी नाही काही, आपली बाहेरच वजन आहे. घरी बोला कुंडली, बाहेर ताटाला रांगोळ्या, घरी उभ्या राख रांगोळ्या. घरी उठत बी नाहीत महाराज. आमचे तर लय बुरे हाल असतात महाराज. काल तर गेलो 2 लाख घरी गेलो, दारच उघडलं नाही. कटाळून मग 3 वाजता टाळ घेतला आणि काकडा करीत उभा राहिला अंगणामध्ये. उडा पांडू रंगा ब्रह्मा जोग्याचा मेळा गरुड भारी नाटला. सगळे महाराज आंधळे झाले, पांगळे झाले. शेवटी माझ्यापर्यंत अभंगाला जग जोगी जाग, तरी जोगीनबाई उठली नाही. आणि मग सगळं झाल्यावर वासुदेव आले. ते म्हणून वासुदेव नाही, जोगी आले उठा. घरी ना म्हणल्यावर काय चालते मला? नाही ना, नाही जाणार. राहील दुसऱ्या महिला पाठवा. पण त्या भगवान म्हणजे जाणार असेल तर तुम्हीच, दुसऱ्या नाही कोणी. मी नाही गेले तर अर्धा तास थांबले. आई साहेब भगवान मी नाही जाणार, दुसरे तुम्ही पाठवणार नाही. मग का बाळणपण रद्द आहे का? भगवान म्हणजे बाळणपण रद्द नाही, मी स्वतः करेन. बाळणपणला महिला असतात, पुरुष चालत नाही. भगवान म्हणले हे मला ज्ञात आहे, पण मला माहित आहे स्त्रिया लागतात ना, मग मला स्त्री व्हायला वेळ नाही. चोखोबाची बहीण झाला सारंगार, वाची बहीण झाला सारंगार. चोखोबाची बहीण झाला सारंगार, चोखोबाची बहीण झाला सारंगार.
आवाजासारखा आवाज, रूपासारखं रूप आणि पोशाखासारखा पोशाख. होईने दार उघडा. कमाल आहे. लोक म्हणजे नाही महाराज एक फार पुढे गेलं. इथंच इथे कुठं पुढे गेले नाही. आत्ताशी बिचारे पायात बुट घालून जेवायले. अजून 10 वर्षांनंतर बुटात वरण घेऊन खाते. चांगलं पंक्तीचे भोजन होते, बंद केले महाराज लोकांनी विनाकारणच. आणि नाव तुले भारी दिले स्टँडर्ड अँड क्वालिफाईड. किती मस्त पंक्तीला भोजन. आता ते सगळं दिलं सोडून हातात ताट घेणे, भात वाडा, चपाती वाडा. शुद्ध भिकार चोटाचं लक्ष नाही. पण नाव लय भारी तसं. नाव काय? हा बफे. मला घेऊ लागणार त्या काय म्हणजे मला जेवायचं का म्हणलं. हो म्हटले ताट घ्या. म्हणलं भीक मागत नाही कधी मी. मधुकरी मागून खाल्ली पण भीक मागून खाल्ली नाही. हे सुधारणा. तरी तर म्हणलं महाराज बाबा ते म्हणला महाराज खरं सांगा मला विज्ञानाने लई प्रगती केली सध्या. त्यानं मोबाईलचं उदाहरण दिलं. म्हणलं किती मोबाईल होते ना, किती मोबाईल येऊ दे, पण एका कंपनीचं PCX टाकायचं ह्याच्या पलीकडे काही प्रगती नाही. पण काय महाराज त्या मालकाची ताकद आहे. एवढी पीस त्यानं तयार केली. कोणताच पीस कोणत्या पीस सारखं नाही. सगळे अलग अलग पीस. मग जोडून बघा तुम्ही सगळे. पण नुसता पीस अलग नाही, प्रत्येकाचा डिस्प्ले सुद्धा अलग अलग आहे. काय ताकद आहे म्हणा त्या देवाची. काय ताकद आहे. होईने दार उघडा. महाराज ज्या घरात ब्रह्मांडाचा मालकच बाळणपणला हजर आहे, काय कमी पडत महाराज तिथं. काय कमी पडत. गडावर काय कमी महाराज. कुठलंच कमी नाही महाराज गडावर. इथं लक्ष्मी आहे आणि तो सरस्वती सुद्धा आहे. दोन्ही माता गडावर वास्तव्यात. काय कमी महाराज आता. काही कमी नाही. श्रीमंताचा गड आहे हा, साध्या सुध्याचा गड नाही. ब्रह्मांडाचा मालक आहे महाराज इथं. भगवान आले आणि त्यांनी बाळणपण सुद्धा केलं महाराज. काय गोजीरवान पुत्र रत्न प्राप्त झालं. सोयराबाईला मुलगा झाला. काय गोजीरवाना महाराज. त्याला बघायला लोक येऊ लागले गावातून बरेच. निसारा बी आकर्षक होत होते. आमची लेकरं सगळे बेही सपकारखाना. एक डोळा ह्याकना किधर बी द्याकना. काही लेकर बघ वाटत नाहीत बाबा. माझ्या पिंट्याचे हात जशी कांद्याची पात, माझ्या पिंट्याच्या मांड्या जशा खडूच्या कांड्या. अहो एक जण तळ हातात आणलं लेकराला. असं म्हणलं महाराज याला आशीर्वाद द्या. म्हणलं चिमणीच आहे का कावळ्याचं आहे नेमकं. आशीर्वाद द्यावा. आणि माझा आशीर्वाद बी लागत नाही बाबा. मी आशीर्वाद दिला की उलटच होतंय सगळं. हो ना. मी काल आमची एक म्हातारा गल्लीत आजारी होतो, त्याला बघायला गेलो. बघितलं ते लास्ट बॉलला चालतं ते बी. तरी पण म्हणलं बाबा कस काय. मला भाकर जात नाही. उद्या जेवण करतात म्हणलं दुरुस्त होतात. मी आशीर्वाद दिलाय तुम्हाला आता. बरं बरं बरं. मग आशीर्वाद देऊन घरी आलो. सकाळी माणसंच बरोबर आले मला. म्हणलं कस काय बाबाचं. म्हणजे तुम्ही आशीर्वाद दिला की गेले ते. अहो 2 महिन्याखाली एक जणाचं लग्न जमलं होतं. आता सध्या बाबा कसं आहे, आता तुमच्याकडे नाही डोक्यात ते विषय म्हणा, पण पोराचे लग्न जमाना बाबा सध्या आता. आणि जरी एखाद्या मुलाचं लग्न जमलं ना, त्यानं IPL जिंकलाच म्हणायचं मग त्यानं आता. लय IPL पेक्षा महत्व झाले बारा लग्नाला. आता तुम्हाला काय सांगावं आता. हो ना. ते लग्न जमा. पहिलं का नाही ह्या मुलीच्या बापाला एवढा ताण दिलाय महाराज. लोक लय नवरदेव रुसायचे बाबा. पहिले भलतेच रुसायचे काळामध्ये. तुमच्या 1970 ते 80च्या काळामध्ये सगळे नवरदेव पारा रुसायचे. मागणी एकच, कपडे घ्या ना. घ्या ना आहे काय पाहिजे. घडी आणि रेडू. घडी आणि रेडू. त्या काळात माझं लग्न होतं म्हणून म्हणायला लागलो. हो पण रेडिओचा काळ चांगला होता मला.
रेडिओचा काळ चांगला होता. सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, नाट्यगीत, इतकं मस्त क्लासिकल शास्त्रीय भजन ऐकायला मिळायचं. सकाळी सकाळी 6 वाजले का नाही, हा लगेच रेडिओ चालू केल्याबरोबर घन श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. मस्त भूपरागामधला ऐकायला मिळायचं महाराज 7 वाजेपर्यंत. आणि लगेच 7 वाजता बातम्या लागायच्या. आकाशवाणीचं हे औरंगाबाद परभणी केंद्र आहे. अविनाश पायगुडी आपणास बातम्या देत आहेत. आज दुपारी भरत महाराज जोगी यांचं निधन झालेलं आहे. त्याचं लग्न जमलं, ते आलं आमच्या मठामध्ये एक जण. म्हणलं महाराज आपलं लग्न जमलंय. म्हणलं बरं झालं हो, जमाना गेलं. लग्न तारीख काढली का? नाही म्हणलं आता उद्या पाहुणे येणार आहेत, उद्या तारीख काढायची. मग मी त्याला शाल श्रीफळ 51 रुपये दिले. म्हणलं आशीर्वाद दिला. म्हणलं तारीख काढल्यावर मला कळव, मी सगळ्याला घेऊन येतो कुटुंबाला. बरोबर म्हणलं महाराज. तिची गेलं 2 महिने झाले, त्याचा फोनच नाही मला. मी परवा दिवशी स्वतः फोन लावला त्याला. म्हणलं राम राम. अरे म्हणलं लग्न का गुपचूप केलं काय तुम्ही, का गिट की नाही? म्हणला महाराज तुमचा आशीर्वाद घेतला ना. दुसऱ्या दिवशी मोडलं आपलं लग्न. मग मी आशीर्वादानं बंद केले आता सध्या. तरी गेल्या पाडव्याला एक जण आशीर्वाद दिलता मी. गेल्या वर्षी पाडव्याला, गुढी पाडव्याला आला आमच्या मठात. 100 रुपये देऊन पाया पडलं. म्हणलं आशीर्वाद जा, तुमचं कल्याण होईल म्हणलं. आता ते कालच्या पाडव्याला आले, 10 रुपये देऊन पाया पडले. म्हणलं कसं काय, बरं आहे का आता? हो म्हणला महाराज तुमच्या आशीर्वादाने 2 एकर ऐकला आतापर्यंत आपण. त्याला आशीर्वाद द्यायला तप लागतं आणि शाप द्यायला पुण्य लागतो बाबा. आमचे नवनाथ बाबा आशीर्वाद द्याय बसते तिकडं, शास्त्रीजीकडे जा तिकडं. ठीक आहे नाही आमचे मग इकडं शिरूर कासारमध्ये जा, आमचे बाबा तिथे बसलेत महाराज. आमचे बाबा ते आशीर्वाद देतील. त्यांचे आशीर्वाद आमच्यासारख्या भांगार लोकांचे आशीर्वाद काय माहिती? आमचंच आम्हाला नीट होईल ना. आता तुमचं प्रेम आहे महाराज तुमच्या पाय आमच्या घराला नका. आमच्या पायानं आमचं नीट होणं, तुमचं का नीट होणं? त्याला कारण काय? त्याला साधना नाही. मग इतकं गोजीरवानं लेकरू झालं ते. आणि मग भगवान परमात्म्याने आल्यानंतर सगळे वर्ष झालं काय. आईसाहेबाला कळालं. आईसाहेब येताना भेटायला आल्या. पण सोनं कपडे तेव्हापासून परंपरा आहे ती लेकराला बघायला. लेकराला आजारी पडलेल्या माणसाला काहीतरी घेऊन येतात. आता देणार नाही मला बिस्किट खायला कोणी, फक्त आजारी पडू द्या. बरं काय कसलं बेकार नाद असं. आता खातो का नाही बिस्किट, आता देणार नाही, फक्त आजारी पडू द्या. आजारी पडलं का नाही सगळे बिस्किटच बिस्किट, फक्त आजारी पडतो. मी आजारी पडलो होतो एवढी पुढे वाला खा काय खा. अहो मी पाहायचं घरच्या लोकांनी खायचं सगळं ते. आणि काय बाम जे खात आहे त्या, मी तर म्हणतो ते कबीरदास महाराज डोळे बघा. अनाडी दुनिया भजन बिना कैसी तरियो, अनाडी दुनिया भजन बिना कैसी तरियो. खरं किंमत नाही महाराज. जिंदे बाप को रोटी न देवे, मरे बांध पचितयो रामा, मरे बांध पचितयो. मुठी बला धर के चावल लावे, कौवा बाप बुलावे रे, भजन बिना कैसी तरियो. जिवंत असताना देणार नाही, पण मेल्यावर पाव काय कशाला कावळा तरी येईल आता ती. बघा तुम्ही पत्थर का एक नाग बनाया, उसकी पूजा करियो रामा, उसकी पूजा करियो. सत्य नाग जब निकला घर में, लाठी भयकर पडियो रे. नकली सापाची पूजा. आणि खरा निघाल्यावर नागपंचमी असते, नागपंचमीचं सण. ते मी सकाळी सकाळी घरी गेलो नागपंचमी दिवशी. आमची बायको होती वाटत भिताडाला ती रंगवायलेली सापाची चित्र सगळे. मी म्हणलं जाताना चांगली होती ही, हिची कस काय बॅटरी उतरली असेल म्हणलं आता ही. म्हणलं हे काय बघा तुम्हाला कळत नाही काय वजन आहे आपल्या घरी. मला काय नागोबा आहेत, नागोबा. आणि त्या नागोबापाशी बाबा एवढं तांब्या भरून दूध ठेवलं त्या भिताडाला.
आणि ते साप पेलेत का काय नुसतं बघा. अजून एक सण असते बघा बाबा, महालक्ष्मी. त्या दोघी जणी किती बी खाऊ घाला ताटलेल्या, गोळे खाऊ घाला, पोळ्या खाऊ घाला, जिलबी खाऊ घाला, आणि ते दोघ जण पुढे बारके पिलवंड. आमचं पिलवंडच हरपलं एकदा, कुठे गेले की पसायला त्याचा पत्ताच लागायला. बायको बोलली पिलवंड आणा बरं. म्हणलं बरं. बाहेर आलो ती 900 रुपयाला पिलवंड. आम्ही महाराज अरे म्हणलं अख्खं कीर्तन चाललंय त्याच्यात. म्हणलं आलो आपण नाही आणलं पिलवंड. बायको बोलली आणलं का पिलवंड? अगं लय महाग आहे म्हणलं ते 900 रुपयाला नाही आणलं. मग आता पुढे मीच बसतो म्हणलं 2-3 दिवस. खायला चांगलं असते महाराज, गोळी करंज्या लाडून, आणि अशा जर बेजार होत्यात का नाही. आमच्या नुसत्या बघायला मी एक गोळा घेतला तर लक्ष्मी बोलला ताजा दिसला नाश्त्याला खावा म्हणलं. मी गोळा गेलं आणि आमच्या बायकोनं बघणं मरतीस का काय नका 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 त्या लक्ष्मी आहेत का लक्ष्मी. म्हणलं त्या मुख्या लक्ष्मी आहे, ते बोल का लक्ष आहे घाव दिलं का. खाऊ नाही खाऊ लय अवघड कार्यक्रम. आता एवढं तांब्या भरतो त्या भिताडाला बेजार बायको आमची. ती का साप येईल का येईल काय बांधून. मग बाहेर ते गारुड्याचा खेळ चालू होता त्या नागवाल्याचा. मनोनी मीन मनोनी निलंजी नागी निघाली सापाचा खेळ चालू होता. त्याला म्हणलं बाबा चला आमच्या घरी साप घेऊन ये. बायको भिताडाला बेजार होईल म्हणलं येणार काय खोट्या सापाला. चल म्हणलं साप घेऊन. ती बी आरोड मारा साप घेऊन. म्हणलं लहान घेऊ का घे ना. म्हणला मोठा फडीवाला चांगला त्याला काय एवढं. चल आणलं त्याला. बायकोला म्हणलं ह्या बा नागवाला आणला तर खरा साप आणला. मग मी नाही ते गारोढ्याला आणलाय. चल पूजा महाराजांना ताट तांब्या दुधाचं ते भरलेलं तांब्या ताट टक 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 जगदंबा निघाली आमची. तेव्हा म्हणलं ए बाबा ते काढा आता. आणि ते सापाला सवय असते बाबा ते झाकण काढणार. त्या ते सापानं फडी काढणं आमची बाग. ते दुधाचा तांब्याही फेकून दिला, ते ताटही फेकून दिलं. खऱ्याला किंमत नाही म्हणून म्हणायला लागलो मला. महाराज आईसाहेबांनी बरंच भांडवल आणलं. भगवान म्हणले एक काम करा आता आला तसं पाळणा आणा. लाकडी पाळणा. पहिली लाकडी पाळणी होती महाराज. मोठी मोठी पाळणी होती. माडवदाची घर होती. फिरवायला सुद्धा बरीच जागा होत्या भरपूर. आता 10 बाय 10चं एक घर. त्याच्यातच एक पलंग, त्याच्यातच सिलेंडर, त्याच्यातच भट्टा, त्याच्यातच भांडी, त्याच्यातच कपाट आणि त्याच्यातच पाळणा. ती पाळणा बी एवढंच आणा आता. आता काही दिवसांनी पाळणा बंद होणार आहे. ते लेकराच्या साईजची भोगणीच निघणार आहे. लेकरू रडायला लागले की ते भोगण्यात टाकायचं आणि हलवायचं आणि झोपलं की पलंगावर नेऊन टाकायचं. आता लेकराच्या भोगणी येणार भविष्यामध्ये. आता त्यांना ते कडला सुद्धा घेता येणार महाराज लेकर. आता काल झोप आमच्या प्रळीमध्ये. आता ते दोघं जण गप्पा आणि चालले तर मागाच्या गाड्यावर उशिले लेकराला गाड्यामध्ये. म्हणलं ते कुत्रं माणसं ही उचलून त्याला मागच्या नीट धरावं मांडीवर कडला घ्यावं. विठाला 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 विठाला. महाराज बारसाच करू म्हणले ह्याचा आता आपण आता. आणि बारसा आहे बरं का बाबा.
पण ते काळाच्या ओघात बंद केलं लोकांनी बारशाला 16 संस्कार आहेत आपले त्याच्यापैकी 5व्या क्रमांकात संस्कार नामकरण 16 पण बंद केला ना लोकांनी आता सुधारित लोकांनी 17वा आपल्या नशिबाला आणला हॅपी बर्थडे हॅपी त्याला मेणबत्त्या लावायच्या आणि येडपाट्या निवडायच्या भारतीय संस्कृती दिवे लावण्याची परंपरा इजवण्याची नाही आणि इजवायची दिवे कपडे बोगस घालून येत महाराज कसलेही फॅशन नाही अहो काही फॅशन केलं बाबा आजकाल तर एक जण अर्ध शर्ट इन केलंय आणि अर्ध मोकळ सोडलं अर्ध घ्या रे महाराज म्हणलं पुढून येईन मागून मोकळं फॅशन आहे म्हणला फॅशन म्हणलं राशन आहे का खायला घरी खरं सांगायचे म्हणला तडजोडे म्हणला पुढे मुंद्राला कातरले म्हणला मागे पॅन्टीला ठिगळे म्हणलं इतके वारकडे येडत करतील मला बारसा आहे पण कुणी करीना आहेत बाबा माता मावल्या जुने आहेत ना काही माता वयोवृद्ध आहेत त्यांना पाळणे पाठ आहेत आता काय घेते पाळणे पाठ नाही आमच्या गल्लीत होतं बारसं मला नेलं बोलून या म्हणलं महाराज बारशाला म्हणलं काय होईनी बारशाला कुणी काही देत नाही काही नाही आपल्याला फुकट सवय राहिली नाही कुठं जायची अहो या म्हणल्या देऊ पैसे थोडे मग गेलो बारशाला ती सजावट आणि ती बाबा चांगली म्हातारी माणसं सुद्धा डेकोरेशन करू आलती गौऱ्या पुढे गेल्यात आपल्या काय करायचं मेकअप लय म्हाताऱ्या माणसाला मेकअपचा मी म्हणलं चला कीर्तनाला मला जरा मेकअप करू द्या म्हणलं पिकअप आलंय तुम्हाला न्यायला आता काय मेकअप आला ह्या गालाच्या भेटीला यायला लागला ना तर कुठं पावडर बसवणार आला मध्ये काहीच राहिलं नाही आता बोला कुंडली झालंय सगळं मध्ये म्हणलं गेलो पाळणी तो पाळणा बारसं ते पाळणी ना म्हणून थांबलो होतं बारसं म्हणलं बहिणी उरकाल लवकर काय म्हणता सगळं झालं म्हणलं पण ते पाळणाच पाठ नाही तुम्ही तरी म्हणा म्हणलं म्हणतो मला 100 रुपये दिली मग मी पाळणा म्हणला बाबा दरडे बाबा मग म्हणलं माईक घेतलं त्यांना म्हणलं पाळणा तरी तालात हलवा म्हणलं ना सडा टाकल्यासारखं टाकतात तिथे कुर्ती काढल्या गल्लीत जाऊन पडून पण दमाने हलवा म्हणलं बारीक मग मी पाळणा म्हणला बाबा पहिल्या दिवशी बाळ जन्मलं पाळण्यामध्ये ते पातग झालं 4 जणींनी उतान केलं जो बाळा जो रे जो दुसऱ्या दिवशी जन्मलं बाळ त्यानं मला मागितले केळ मी त्याला दिले रताळ त्याच्या जन्माचं झालं वाटोळ जो बाळा जो रे मी पाळणा म्हणला ते म्हणू का सगळा पैसे आता बाबा काय करायचे त्याला आता पाकिट देतील का पाळण्याची देतील महाराजच्या मुलाचं नाव ठेवलं कर्म मेळा महाराजाचं नाव चोखा मेळा आणि मग चोखोबार आहे बहीण बायको निघाले पांडू